अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण परमपूज्य श्रीधर अर्थात मामासाहेब देशपांडे महाराज यांचे श्री गुरुकृपेनंतर हे अभ्यासाची गरज आवश्यकता हे पुस्तक वाचत आहोत. काल आपण युक्तियोगाचे अंग पावे पाहिलं. आज आपण येण्याचे अभ्यासेशी योगू हे पाहूया. अभ्यास योग युक्तेन चेतसा गामिना परमं पुरुषम दिव्यम याति पार्थानुचिंतयन. हे अर्जुना, चित्ताला माझ्या ठिकाणी स्थिर करण्याचा वारंवार प्रयत्न करणे, याच अभ्यासरूपी उपायाने युक्त असलेल्या आणि मला सोडून दुसऱ्या कोणत्याही विषयाकडे न जाणाऱ्या अशा चित्ताने पुरुषाचे ध्यान करणारा भक्त निरतिशय सूर्यमंडळात व्यक्त होणाऱ्या पुरुषाला प्राप्त होतो. अभ्यास करा आणि अनुभव घ्या. श्रीमद भगवद्गीतेतील 8व्या अध्यायातील हा 8वा श्लोक व त्याचा स्थूल अर्थ येथे उद्धृत केला आहे. परंतु सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथात वरील श्लोकांचा वर जे ओवीमय व्याख्यान केले आहे ते फारच बहारीचे आहे. त्या ओव्या अशा: येण्याच्या अभ्यासेसी योगू चित्ताशी करी मापा चांगू अगा उपाय बळे पंगू पहाड ठाकी. तेवी सदाभ्यासे निरंतर चित्तासी परपुरुषाची मोहर लावी मग शरीर राहो अथवा जाओ. जे नाना गती ते पावविते ते चित्तवरील आत्मयाते मग कवन आठवी देहाते गेले की आहे. पै सरतेचे ओघे सिंधू जळा मिनले धोंदे ते काय वर्धत आहे मार्गे म्हणून पाहो येती. ना ते समुद्रशी होऊन ठेले तेवी चित्ताचे चैतन्य जहाले जेथ यातायात निमाले घनानंद जे. माऊलींच्या वरील ओव्यात प्रारंभीच येण्याचे अभ्यासेशी योगू असा चरण आला आहे. त्यामुळे येण्याची म्हणजे कोणता असा प्रश्न उत्पन्न होतो. त्यासाठी या ओव्यांच्या आधीच्या ओव्या पाहणे जरुरीचे आहे. त्या अशा: तू मनबुद्धी या साचेसी जरी माझी या स्वरूपी अर्पिसी तरी मातेची गा पावसी हे माझी बाक. हेची काळीस यावरी होये ऐसा जरी संदेह वर्तत आहे तरी अभ्यास आधी पाहे मग नव्हे तरी कोपे. श्री कृष्ण परमात्म्याची अर्जुनास जे सांगितले तेच सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज अनुवादित आहेत की, हे अर्जुना, तू मन आणि बुद्धी खरोखरी जर माझ्या स्वरूपात विलीन करशील तर मलाच येऊन मिळशील. हे मी तुला शपथपूर्वक सांगतो. आता तुझ्या मनात संशय निर्माण होईल व तू म्हणशील की हे कशाने होईल, तर अगोदर याचा अभ्यास कर आणि अनुभव घे आणि मग मी म्हणतो त्याप्रमाणे न घडले तर माझ्यावर रागव. बुद्धी म्हणजे काय, आता मन म्हणजे काय आणि बुद्धी म्हणजे काय, हे माऊलींच्याच ओव्यांमधून अध्याय 13वा आपण पाहू. प्रथम बुद्धिविषयक ओव्या पहा. आता बुद्धी जे म्हणजे ते ऐशिया चिन्हे आणि जे बोलले यदुराजे ऐके सांगो तरी कंदपारचे बळे इंद्रिय वृत्तीचेही मेळे विभांडुनी येती पाळे विषयांचे. तो सुखदुःखांचा नागोवा जेथ उगाणो लागे जीवा तेच दोहीशी बरवा पाहू दे घरी. हे सुख हे दुःख हे पुण्य हे दोष हे मैल हे चोख ऐसे निवडले जे अधमोत्तम तुझे जिये साने थोर तुझे जिया दिली पारखी जे विषयो जीवे. जे तेज तत्वांची आधी जे सत्वगुणांची वृद्धी ते आत्मया जीवाची संधी बसवीत असे. अर्जुना ते गा जाण बुद्धी ते संपूर्ण. या ओव्यांचा अनुवाद असा: आता जिला बुद्धी म्हणतात ती अशा अशा खुणांनी जाणावी. कामाचा जोर उत्पन्न झाल्यावर जी इंद्रियांच्या साह्याने विषयांचे समुदाय जिंकून आणते त्या सुखदुःखाच्या लुटीचा जेव्हा जीवास अनुभव घ्यावा लागतो
तेव्हा सुख व दुःख या जास्त योग्यतेचे कोणते आहे ते जिच्या योगाने समजते. हे सुख व हे दुःख, हे पुण्य व हे पाप, हे वाईट व हे चांगले असे जिच्या योगाने निवडता येते. तसेच जिच्या योगाने उच्च नीच हे समजते, लहान मोठे कळते व जिच्या दृष्टीने जीवांना विषय ओळखता येतात, जी ज्ञानतत्वाची मूळ, जी सत्वगुणांची वाढती दशा आणि जी आत्मा व जीव या दोघांच्या संधीत असते, तिचे नाव बुद्धी असे जाण. मन म्हणजे काय? आता मन म्हणजे काय या संबंधीच्या वया पहा. परिसाता पुढेपणे मन ते ऐसे, जे इंद्रिया आणि बुद्धी माझ्या हरीचे संधी रजोगुणाच्या खांदी तरळत असे. निळिमा अंबरी का मृग तृष्णा लहरी, तैसा वायाची फरारी वाहो झाला. आणि शुक्र शोणिताचा चांदा मिळता पाचाचा बांधा, वायुतत्व दशधा एकची झाले. मग तीही दाही भागी देहधर्माच्या खैवंगी, अधिशीले अंगी आपुल्याला. तेच चांचल्य निखळ एकले ठेये निराळ, म्हणून नीरजाचे बळ धरिये तेने. ते बुद्धीसी बाहेरी अहंकाराच्या उरावरी, ऐसे ठाई माझारी बळी यावले. वाया मन हे नाव येरवी कल्पनाची सावेव, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. जे प्रकृतीस मूळ कामाचे बळ, जे अखंड सुये सळ अहंकारासी. जे इच्छेचे वाढवी आशेचे चढवी, जे पाठी पुरवी भयाची गा. द्वैत जेथ उठी अविद्या जेने लाठी, जे इंद्रियांते लोटी विषया माझी. संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पुनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरीरची. जे भुलीचे कुहर वायुतत्वाचे अंतर, बुद्धीचे द्वार झाकविले जेणे. ते का किरीटी मन या बोला नाही आन, या ओव्यांचा भावार्थ असा. आता मन म्हणजे काय ते तुला स्पष्टपणे सांगतो, ते ऐक. जे इंद्रिय आणि बुद्धी या दोहोंच्या सांध्यामध्ये रजोगुणाच्या खांद्यावर चमकत असते, ते मन. आकाशाचा नीलवर्ण अथवा मृगजळाच्या लाटा ज्याप्रमाणे व्यर्थ भासमान होतात, त्याप्रमाणे वायूचे जे व्यर्थ चमकणे तेच मन आहे. शुक्र व शोणित यांचे ऐक्य होऊन जेव्हा पंचतत्वांचा आकार बनतो, तेव्हा एका वायुतत्वाच्या स्थानभेदाने 5 प्राण व 5 उपप्राण असे 10 प्रकार होतात. व नंतर ते 10 प्राण आपापल्या धर्माच्या बळाने देहातील एका एका भागाच्या ठिकाणी वस्ती करतात. त्यामध्ये निखालस चंचलपणा राहिल्याने त्यांच्या अंगी रजोगुणाचे बळ उत्पन्न होते. ते बुद्धीच्या बाहेर व अहंकाराच्या उरावर अशा मध्यभागात बलाढ्य होते. त्याला मन हे व्यर्थ नाव आहे. एरवी ते मूर्तिमंत कल्पनारूपच आहे. ज्याच्या योगाने ब्रह्माला जीवदशा घ्यावी लागली, ते कोणतीही गोष्ट करण्यास मूळ कारण आहे. ज्याच्या योगाने वासना उत्पन्न होतात व जे नेहमी अहंकाराची स्पर्धा करते, ज्याच्या योगाने इच्छा वाढते, आशा प्रबळ होते व ज्याच्या योगाने भयाला मदत होते, ज्याच्या ठिकाणी द्वैतभाव उत्पन्न होतो व ज्याच्या योगाने अज्ञान जोरावते, तसेच जे इंद्रियांना विषयात ढकलते, जे एका क्षणात सृष्टी उत्पन्न करते व दुसऱ्या क्षणात मोडून टाकते आणि मनोरथांची उतरंडी रचते व उतरविते, जे भ्रमाचे कोठार वायुतत्वाचा अर्क आहे आणि जे बुद्धीचे काही चालू देत नाही, म्हणजे तिला कोंडून ठेवते, त्यालाच हे अर्जुना मन असे म्हणतात. मन व बुद्धी एकत्र कशी आणावी? आता पहा, बुद्धी ही पूर्ण सत्वगुणांची व मन हे पूर्ण रजोगुणाचे असतात. तसेच एक खरे व स्थिर तर दुसरे खोटे व चंचल.
यांना एकत्र आणावयाचे कसे यावर श्रुतीमध्ये एक उत्तम दृष्टांत दिला आहे. तो असा: एका खुंटीला एक बोरीचे टोक बांधले दोरीचे टोक बांधले आणि त्या दोरीचे दुसरे टोक एका पक्षाच्या पायास बांधले आहे. अर्थात दोरी मोठी आहे हे लक्षात ठेवा. पक्षाच्या स्वभावाप्रमाणे तो प्रथम पूर्व दिशेला उडाला, परंतु पायास दोरी बांधलेली असल्यामुळे तिची लांबी संपताच त्याचे उडणे अडले. त्याला कळेना असे का होते. त्याला वाटले कदाचित पुढचा रस्ता बंद असेल, म्हणून तो पश्चिमेकडे तोंड करून उडाला. पुन्हा ती स्थिती. मग त्याने दक्षिणेकडे झेप घेतली, तिकडेही तोच प्रकार. मग उत्तरेकडे झेप घेऊन पाहिली, तिकडेही तोच प्रकार. मग ऊर्ध्व दिशेला भरारी मारून पाहिली, पण दोरीची लांबी सरताच हिसका बसून तो अडला व थेट खाली खुंटीवर आला. पण तेथे तरी तो थोडा स्वस्त बसणार. त्याच्या चंचल स्वभावाप्रमाणे तो तेथेच खुंट्याभोवती इकडे तिकडे फिरू लागला. त्यामुळे ती दोरी त्याच्या नकळत खुंट्याला गुंडाळली गेली व त्यानंतर मात्र त्या पक्षास कोठेच उडता येईना. तो जिवंत असून त्याची हालचाल थंडावली. त्याप्रमाणे प्राणरूपी दोऱ्याच्या साहाय्याने उडणारे मन हे जर प्राण जय झाला तर आपोआप हलू चालू शकत नाही. हीच युक्ती श्री गुरूंना माहीत असल्यामुळे ते साधकाच्या प्राणशक्तीला जागृती देतात. म्हणून अभ्यास हा केलाच पाहिजे. त्यामुळे हे मन स्थिर होते. पतंगाचा दृष्टांत. या संबंधात माझ्या मातोश्रींनी सांगितलेली एक गोष्ट मला आठवते. त्या सांगायच्या, कागदाच्या पतंगास आकाशात लावायच्या असेल तर दोरा म्हणजे मांजा हा पाहिजे. मांजा गुंडाळण्याकरता एक रिळही असावे लागते. त्या रिळास डाव्या हातावर घेऊन पतंग उडवणारा जरी उडवायला गेला तरी त्यास जर संक्रांतीचा वारा मिळाला नाही तर तो पतंग गोते खातो. परंतु तोच वारा जर का अनुकूल झाला तर मात्र तो पतंग उंच उडतो. परंतु उडवणाऱ्याने ठरविले की आता पुरे, तर तो पतंग जसा आवरतो व त्या रिळाजवळ आणून ठेवतो. त्याप्रमाणे मनुष्याने हळूहळू अभ्यास केला तर मन हे बुद्धीजवळ येऊ शकते, आणि असे मन हे बुद्धीजवळ आले की काम झाले असे होते. अगर नाही ते प्रत्यक्ष करूनच पाहावे, आणि काम झाले नाही तर खुशाल रागवावे. हेच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला येण्याची या पदाने सांगत आहेत. आता पुढील ओव्यांचा अर्थ पाहू. येण्याचे अभ्यासेसी योगू तरी गुरु याकरता चांगल्या रीतीने म्हणजे तरी गुरु दाविल्या वाटा येऊन विवेक तीर्थ तटा धुवून या मळकटा बुद्धीचा तेने. या माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे श्री गुरूंनी सांगितलेला अभ्यास नियमित व निश्चयाने केला तर ज्याप्रमाणे लंगडा उद्योग बलाने पर्वतही चढू शकतो, त्याप्रमाणे चित्ताला आत्म्याचा छंद लागतो. ज्याप्रमाणे अळीस कुंभारीन एक प्रकारची मोठी अळी येईल व मला मारी असा ध्यास लागल्याने त्या ध्यासाच्या योगाने ती अळीच कुंभारीन बनते. त्याप्रमाणे चित्तास एकदा का आत्म्याचा छंद लागला म्हणजे त्याला हा देह गेला काय अगर राहिला काय, तो दोहोंनी किंमत शून्यच वाटू लागते. नाना गतींना पाविणारे हे चित्त जर खरोखरच आत्म्याला वरील तर त्याला देहाची आठवण राहणार नाही. धुनिया तरी गुरु दाविल्या वाटा येऊन विवेक तीर्थ तटा धुनिया मळकटा बुद्धीचा तेने. या माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे श्री गुरूंनी सांगितलेला अभ्यास नियमित व निश्चयाने केला तर ज्याप्रमाणे लंगडा उद्योग बलाने पर्वतही चढू शकतो, त्याप्रमाणे चित्ताला आत्म्याचा छंद लागतो. त्याप्रमाणे अळीस कुंभारीन एक प्रकारची गोळी अळी येईल व मला मारील असा ध्यास लागल्याने त्या ध्यासाच्या योगाने ती अळीच कुंभारीन बनते. त्याप्रमाणे चित्तास एकदा का आत्म्याचा छंद लागला म्हणजे त्याला हा देह गेला काय अगर राहिला काय, दोहोंची किंमत शून्यच वाटू लागते. नाना गतींच्या पाविणारे हे चित्त जर खरोखरच आत्म्याला वरील
तर त्याला देहाची आठवणच राहणार नाही. असे पहा, पाणी नदीच्या द्वारा धो करीत समुद्रास मिळण्यास चालले म्हणजे मागे काय होत आहे हे पाहण्याकरता ते परतत काय तर नाही, ते समुद्राला मिळाल्यावर समुद्रच होते. त्याप्रमाणे चित्त हे हे आत्मरूप झाले म्हणजे जन्ममरणाच्या वासायाती चुकतात. कारण त्या ठिकाणी परमानंदच भरलेला आहे. खऱ्याची चव कळली पाहिजे. हे सर्व नीट पटण्यासाठी आमच्या मातोश्री मला लहानपणी एक गोष्ट आवर्जून सांगत असत. लहान मुलगा व त्याची आई असे दोघेच होते. इतर कोणी नव्हते. त्यातून घरची गरिबी. त्यामुळे ती आई त्या आपल्या बाळाला पाण्यात पीठ काढवून ते पातळ करून ते गाळून दूध म्हणून देत असते. तो मुलगाही ते दूध काही एक तक्रार न करता घेत असे व आनंदाने शाळेत जात असे. शाळेत तो फारच हुशार म्हणून ओळखला जाई. त्यामुळे अनेकांना त्याची संगत सोबत करण्यात आनंद वाटे. असे होता होता त्याची व राजपुत्राची संगत घडली. राजपुत्र तसा निर्बुद्धच होता. त्याला या हुशार मुलाच्या बुद्धीचा उपयोग होऊ लागला. होता होता एकदा कोजागिरी पौर्णिमेच्या समारंभात राजपुत्राने त्याला आपल्या राजवाड्यावर नेले व त्याला उत्तमपैकी दूध वाटीत प्यावयास दिले. ते प्याल्यावर व त्या खऱ्या दुधाची चव कळल्यावर तो मुलगा वेगळ्याच आनंदात घरी येऊन झोपला. नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या आईने त्याला दुधाचा म्हणजे पीठ काढून गेलेला प्याला दिला. ते पाहताच त्याने त्या प्याला दूर ठेवला व दूध पिण्याचे नाकारले. त्याने नम्रपणे राजवाड्यावर प्यावयास मिळालेले खरे दूध व त्याची चव यासंबंधी खरी हकीकत आईस सांगितली. त्यावेळी त्या आईच्या तोंडून उद्गार बाहेर पडले,